भक्ति तू भव्य दिव्य शक्ति तू क्षमाशील पृथ्वी तू हिमदूत अग्नि तू मूर्तिमंत भक्ति तू भव्य दिव्य शक्ति तू क्षमाशील पृथ्वी तू हिमदूत अग्नि तू तरी तुझ्या पदरा दुःखाचे आंधळा तरी तुझ्या पदरा दुःखाचे आंधळा असे तुझ्या क्षितिजास रूढींचे कुंपण असे तुझ्या क्षितिजास रूढींचे कुंपण रूढींचे कुंपण रूढींचे कुंपण. माझं आयुष्य जगतोय त्याने त्याचं आयुष्य जगावं. माझं आयुष्य मला जगू दे. पण तुमच्या आयुष्याबरोबर माझं सुद्धा आयुष्य बांधलं गेलेलं आहे. अरे काय भांग चढवली काय इन्स्पेक्टर? काय बोलताय समजतं का? बसा. मला खूप घाई आहे साहेब. मी कुठलंही काम घाईने करत नाही. हो आय सी. शिंदे मला शिकवण्याच्या फंदात पडू नका. नाही नाही, अजिबात नाही, अजिबात नाही. बोला तुम्ही, बोला. मी फोन केलाय तो विक्रम खंडागळेसाठी. आलंय, लक्षात आलंय माझ्या. मला या केस बद्दल जाणून घ्यायचं आहे आणि माहिती चित्र स्पष्ट करणारी आली. केसचा प्रोग्रेस सांगा. FIR प्रमाणे प्रथम दर्शनी सगळे पुरावे विक्रम खंडागळेच्या विरोधात आहेत आणि घटनास्थळावर जे पुरावे मिळालेत ना, ते विक्रम पूर्णपणे दोषी आहे याचा दावा करणारे आहेत. कळलं? कारण रजिया बारगलचा जो खून झालाय ना, तो विक्रमच्याच हॉटेलात आणि विक्रमच्याच पिस्तुलाने. कळलं? हा, बाकी टेस्ट रिपोर्ट, फिंगरप्रिंट्स रिपोर्ट, पोस्टमॉर्टम रिपोर्ट आणि इतर साक्षीदारांच्या स्टेटमेंटनुसार सर्व पुरावे विक्रमच्या विरोधातच आहेत. आणि हो, कुठेही संशयाची जागा नाही. विक्रम खंडागळेनेच खून केलाय याचा पुरावा आमच्याजवळ आहे. ॲडव्होकेट पुरुषोत्तम केळकर. केळकर साहेब, तुम्ही विचारात हरवलेले दिसताय. नाही ऐकतोय शिंदे, बोला. नाही, माझं बोलणं झालंय म्हटलं. ओके इन्स्पेक्टर. मी विक्रम खंडागळेची केस कदाचित एनिवे बाय. ओके, ठेवतो. माझ्यासाठी फोन होता तर मला का दिला नाही? हवालदार, येऊन जायला. मला बोलायचं होतं माझ्या वकिलांशी. ॲडव्होकेट पुरुषोत्तम केळकरांचा फोन होता. तुझ्यासारख्या फालतू मुलाबरोबर बोलायला वेळ नाहीये का? कळलं? ॲडव्होकेट केळकर. इट्स गुड न्यूज. म्हणजे मी सुटणार तर. अजून केस घेतली नाहीये त्या आणि जिंकण्याची खात्री असल्याशिवाय ते केसला हात सुद्धा लावत नाही. कळलं? येऊन जायला. अरे जा. ॲडव्होकेट पुरुषोत्तम केळकर. बर. खंडागळे सारख्या माणसाची बाजू घेतोयस तू प्रकाश?
अजिबात नाही. मला असं वाटतं की आपल्यासारख्या माणसाने हे असले नसते उद्योग मुळात करायलाच नकोत. नसते उद्योग. प्रकाश, भाषाने तिच्या जीवावर खेळून त्या माणसाला अरेस्ट करताना शूट केलं, याला तू नसते उद्योग म्हणतोस? ऑफकोर्स ताई. हे बघ, मुंबईत दिवसभरात अशा घटना घडतच असतात. आपण कुठे कुठे पोहणार आहोत सांग ना. शिवाय तो खंडागळे काय किंवा त्याचा मुलगा विक्रम काय, ही काय सभ्य माणसं नाही आहेत. प्रतिष्ठित गुंड मवाली आहेत ते. हो असतील ना, पण म्हणून काय त्यांना घाबरून आपण आपली कर्तव्य सोडून द्यायची? अरे पण दुसरे जॉब नाही आहेत का? हा? दुसरी कामं नाही आहेत जगात? हे बघ, हा दुसरा मुद्दा झाला. पण कोणाला घाबरून आपण आपला जॉब का सोडायचा? करणाऱ्याला डर नाहीये तर मग आपल्याला कशाला? कारण तो त्यांचा व्यवसाय आहे. गुंडगिरी, किडनॅपिंग, मारामारी, सुपाऱ्या हा धंदा आहे त्यांचा. हो ना, मग त्यावर न्यूज कव्हर करणं, वाईट कृत्यांची बातमी समाजापर्यंत, राजकर्त्यांपर्यंत पोहोचवणं, हे सुद्धा कर्तव्य आहे. आज त्याला जॉबचं रूप आलंय. पण त्यात धोका आहे. कमॉन प्रकाश, अरे धोका कशात नाहीये. बघ, या अशा न्यूज कव्हर करून चॅनलला पुरवण्यात 100% धोका आहे. का? रेल्वेने प्रवास करण्यात धोका नाहीये? एवढ्या भयंकर प्रदूषणात जगतोय आपण, हा धोका नाहीये का? मुळात मला माझ्या जॉबमध्ये काही धोका वाटतच नाही. हे बघ भाषा, जास्त डेअरिंग दाखवून ओव्हर स्मार्टपणा करायला गेलीस ना तर कधीतरी हे सगळं तुझ्या अंगाशी येईल. कमॉन प्रकाश. अरे, आम्ही बहिणी आहोत तुझ्या. तुला त्याचा अभिमान नाही वाटत? तुझ्या बहिणी 4 चौघींसारख्या टिपिकल चाकोरीबद्ध आयुष्य जगत नाही, तर पुरुषांच्या बरोबरीने जगतात, धडाडीचं आयुष्य जगतात. अरे, त्याकरता खंबीर मन हवं, आत्मविश्वास हवा. आणि आणि तू तुझ्या बहिणींना घाबरतोस? आमचं मानसिक खच्चीकरण करून, बुरसटलेल्या विचारांची आम्हाला भीती दाखवून आमचं बुजगावणं करायला बघतोस? कुंपण आमचं मानसिक खच्चीकरण करून, बुरसटलेल्या विचारांची आम्हाला भीती दाखवून आमचं बुजगावणं करायला बघतोस? प्रकाश, आम्हाला तुझ्याकडनं खंबीर आधाराची, सशक्त पाठिंब्याची अपेक्षा आहे. आणि तुझे असे विचार ऐकून तुझी इमेज आमच्या मनातनं तू पुसून टाकतोयस. एक मिनिट सिस्टर. मला वाटतंय माझ्या बोलण्याचा आणि माझ्या काळजी करण्याचा तुम्ही दोघी फार वेगळा अर्थ काढताय. मला मान्य आहे की
माझ्या दोघी बहिणी इतर मुलींपेक्षा वेगळ्या आहेत. हिमतीच्या आहेत आणि आपापल्या प्रोफेशनवर त्यांची खूप निष्ठा आहे, जिद्द आहे. पण तरी प्रश्न हा उरतोच. आणि तो म्हणजे सुरक्षिततेचा. प्रकाश तू पण ना. लेट मी फिनिश भाषा. मी तुमची काळजी करतो कारण माझं तुमच्या दोघींवरही प्रेम आहे. तुमच्या जीवाला धोका जाणवताच मी सैरबैर होतो. वेडा होतो मी. बिकॉज आय लव्ह यू बोथ. आणि तुम्ही जर असं समजत असाल की मी जी चिडचिड करतोय हे तुम्हाला तुमच्या आयुष्यात मागे खेचण्यासाठी करतोय, तर तुम्ही अजूनपर्यंत मला ओळखलंच नाहीये. अरे प्रकाश, पण मग तू आमच्यावर विश्वास ठेव ना. हा, हे बघ, विश्वास तुमच्यावर ठेवण्याचा नाहीच आहे. ट्राय टू अंडरस्टँड. प्रश्न आहे तुमच्या प्रोफेशन मधल्या असुरक्षिततेचा. अरे, विक्रम खंडागळ्यासारख्या मवाल्याशी दुश्मनी पत्करणं हे काय सोपं वाटतंय का तुम्हाला? कम ऑन ब्रदर, पुन्हा आपलं तुझं तेच. पुन्हा तेच बोलत नाहीये मी. प्लीज मला वेड्यात काढू नको. प्रेस मीडिया मधलं इतर कोणी त्याच्या आसपासही पोहोचू शकलं नाही. तुलाच कसं का त्याला पकडतानाचं क्लिपिंग मिळालं? प्रकाश, अरे हा योगायोग आहे. विक्रम काय भाषाला सांगून नव्हता गेला तिथे? गेला नव्हता ना, पण भाषाचं नाव आता त्याच्या लिस्टवर आलंय. तो केदार कोळी. त्याला ऑफिस मध्ये बसून गप्पा झोडायला काय जातं? प्रकाश, तू केदार सरांवर का सारखा सारखा चिडतोस रे? हा, कारण तो केदार तुम्हाला नको नको त्या व्यापात गुंतवतो. विक्रम खंडाळे काय साधा गुन्हेगार आहे? रजिया मर्डर केस मध्ये मुख्य आरोपी आहे तो. मुख्य आरोपी कळतंय का तुला? आणि तुझ्यामुळे आता तो पोलिसांच्या कचड्यात सापडलाय, हे विसरू नकोस. आणि हे तोही विसरणार नाही. नको त्या माणसाचं उगाच लक्ष वळवून घेतलंयस तू. हे तुझ्या लक्षात येते का? आता बघ, ही केस एखाद्या मोठ्या वकिलाकडे जाणार. मला कल्पना आहे त्याची. बहुतेक तरी ही केस ॲडव्होकेट पुरुषोत्तम केळकर सरांकडे जाणार. ऐका, ऍडव्होकेट पुरुषोत्तम काय देव आहे? हा? पार गळ्यापर्यंत रुतलाय तो विक्रम. पण तरी सरांनी ही केस घेतली तर पण ती मुळात असल्या खंडागळे सारख्या माणसांची केस एवढ्या मोठ्या वकिलांनी घ्यायलाच नको. कारण असं झालं तर एका वाईट प्रवृत्तीला चेव फुटेल. शक्यता नाकारता येत नाही. पण तरी सरांनी ही केस घेतली आहे याचा अर्थ त्यात सत्याची काहीतरी बाजू नक्कीच असणार. सत्य म्हणजे पैसा. मोठ्या वकिलाला पाहिजे असतो जास्त पैसा, अजून काही नाही. हो, मलाही असंच वाटतं.
ती पैशाकडे बघून कुठलाही वकील खंडागळेसारख्या माणसाची केस घेईल. मला नाही वाटत. फक्त पैशाकडे बघून पुरुषोत्तम सरांसारखा सक्सेसफुल वकील आपली इमेज खराब करून घेणार नाही. कमॉन दी, दी हे फक्त तुझं मत आहे. आणि अशा वकिलाला तू असिस्ट करणार ज्याला दिसतो फक्त पैसा? प्रकाश, मला वाटतं एखाद्या व्यक्तीला आपण जवळून न ओळखता त्याच्याबद्दल इतक्या ठामपणे मत करणं म्हणजे त्याच्यावर अन्याय करण्यासारखं. प्रत्येक माणसाची आपली काही तत्व असतात आणि वकिलांचं कामच असतं आपल्या आशिलाला आरोपातून सोडवण्याचं. दी पण इथं धडधडीत दिसतंय. अगं विक्रम खुनी आहे. एक मिनिट, अजून तरी तसं सांगता येणार नाही. ते आधी सिद्ध व्हायला लागतं. अच्छा, म्हणजे तू पुरुषोत्तम सारख्या वकिलांची बाजू घेतेस? कुंपणा ते आधी सिद्ध व्हायला लागतं. अच्छा, म्हणजे तू पुरुषोत्तम सारख्या वकिलांची बाजू घेतेस? बाजू नाही घेते प्रकाश, पण त्यांचा दृष्टिकोन समजून घ्यायला नको का? माझ्या मते सरांनी ही केस घेतली आहे म्हणजे त्यात नक्कीच काहीतरी सत्याचा अंश असेल. आणि तू म्हणतोस तसं विक्रमची बाजू असत्याची असेल आणि तरीही सरांनी ही केस घेतली असेल. तर मला हे जवळून बघायला आवडेल की सरांनी ही केस का घेतली. गरम तव्यावर बसल्यासारख्या मला चटक्या लागतायत, पण या माणसाला काही घाम फुटत नाहीये. अंत बघतोय, अंत. काहीतरी बोलला पोलीस स्टेशनात, पण काय कुंटीवर वाळत घातल्यासारखा लटकवत ठेवलाय मला. तिथं विक्रमचा जीव कंठापर्यंत आला असेल आणि मी बसलोय वाट बघत. काय करावं सुचना, काय करावं. काय बोलस? खाणाखुणा कसल्या करताय? वकिलांनी अशा जोकरासारख्या हालचाली करायच्या नसतात, हो ना? नाही सर, काय आहे, जरा मान अवघडली होती. बरेच अवघडलात तुम्ही. तुमची इच्छा असेल तर नाही सर, नाही, एवढ्यात वेळ नाही आली कोकणात जायची. इथेच बरं आहे. बोलवा. काय बोललात? नाही, स्वतःशीच. स्वतःशी कमी बोला, त्यांना बोलवा. हो, बोलवतो. चला. बसा. हे बघा साहेब, मला वेळ फार कमी आहे. उशीर तुम्हाला झालेलाच आहे खंडागळे. तुमचा मुलगा पोलीस कस्टडीत आहे, याला बऱ्यापैकी तुम्ही जबाबदार आहात. यापूर्वी तुमच्यावर 16 वर्षांपूर्वी एक मर्डर केस होती. तुम्ही बिल्डर व्यवसायात असताना मारहाण, धमकी देणे, जबरदस्तीनं जागा रिकामी करून घेणे अशा अनेक केसेस होत्या. त्यानंतर तुम्ही लेडीज बारमुळे प्रकाश होतात आलात, अनेक स्कॅन्डल्समध्ये अडकलात. गुन्हेगारांचा पोशिंदा अशी तुमची इमेज आहे समाजात. साहेब, तुम्ही मी केलेल्या कामाची उजळणी करताय. तुम्हाला मी पूर्णपणे ओळखतो याची खात्री पटवण्यासाठी.
खंडागळे, मी इतके दिवस तुमची भेट टाळत होतो, कारण मला तुमच्यासारख्या माणसाला मदत करायला नाही आवडत. मी स्पष्ट आणि तोंडावर बोलतो, मी कोणालाही घाबरत नाही. तर तुमचा मुलगा विक्रम रजिया मर्डर केसमध्ये अडकलाय आणि सगळे पुरावे त्याच्या विरुद्ध आहेत. मी सगळ्यांना विकत घेऊ शकतो साहेब. पार मिनिस्ट्री पर्यंत माझी ओळख आहे. मी वरून प्रेशर आणीन साहेब. मग माझ्याकडे कशाला आलात? पैसा जास्त झालाय का तुम्हाला खंडागळे? तुम्ही म्हणताय यातलं काहीही होणार नाही याची तुम्हाला पूर्वकल्पना आहे, कारण कोणीही मध्ये पडून चर्चेत येणार नाही. आणि पैशानं न्याय विकत घेता येत नाही, त्यामुळे आधी ही पैशाची गुर्मी आहे ना, ती कमी करा. तुम्हाला एक तरुण मुलगा आहे, सध्या एवढंच लक्षात ठेवा. जास्त रुबाब दाखवलात ना तर मुलगा गमावून बसाल. त्यामुळे आता माणसात या आणि जे काय घडलंय ते मला स्पष्टपणे काहीही न लपवता सांगा. लपवलं तर विक्रम सुटू शकणार नाही. बोला. खंडोबाची आण घेऊन खरं सांगतो साहेब,